लेखक दया पवार लिखित बलुत आत्मचरित्राचा पहिला भाग। तो एकटा असला म्हणजे त्याची आणि माझी हमखास भेट होते। मला कळू लागल्यापासून तसा मी त्याला ओळखतो। स्वतःची सावली माणसाला जेवढी परिचित असते तेवढा ओळखीचा, पण कधी अंधारून आलं किंवा वातावरण ढगाळ झालं म्हणजे स्वतःची सावली जशी दिसेनाशी होते तसा तोही माझ्यापासून दिसेनासा होतो। गेल्या काही वर्षांपासून तर गर्दीची त्याला विशेष आवड। सारखा कोणाबरोबर तरी किंवा सभा संमेलनात आजही असंच झालं। एका सभागृहात सामाजिक प्रश्नावर परिसंवाद आयोजित केलेला। स्टेजवर मान्यवर मंडळी, त्या घोळक्यात तो अंग चोरून बसलेला। त्याची पाळी येते। तो आपला विषय बेंबीच्या देठापासून मांडतो आहे। अनेकांना त्याची मांडणी आवडलेली दिसते आहे। काही टाळ्याही वाजतात। सभा संपते। त्याच्या भोवती असलेले चेहरे दिसेनासे होतात। माझ्याजवळ तो येऊन बोलतो, माझं भाषण कसं झालं? छान बोललास, पण एक सांग, तू केव्हाच प्रसन्न दिसत नाहीस। नेहमीच वैतागलेला, तुझा चेहरा गलोलीसारखा ताणलेला। फार दिवसांनंतर तू आज मला पकडलेलं दिसतंय। अरे, तुझ्यापासून आजवर काय लपून ठेवलंय? तुझा एक प्राध्यापक मित्र तुला दलित ब्राह्मण अशी शिव्या हसडत असतो। त्याच्या म्हणण्यात तथ्यांश आहे। लौकिक दृष्टीने पाहिलंस तर मी सुखी माणसाचा सदरा घातला असंच कुणालाही वाटेल। महिना 700-800 रुपये पत्रात पडतील अशी सरकारी खात्यात नोकरी आहे, तीही ऑडिटरची। मायबाप सरकारनं भाड्याचं का होईना सबर्बमध्ये घर दिलंय। सुशिक्षित बायको आहे। 2 मुली शिकत आहेत। आपलं नाव पुढं चालवावं म्हणून अंगाखांद्यावर 5-6 वर्षांचा मुलगा खेळतोय। मोठ्या मुलीचं लग्न झालंय। मागल्याच वर्षी तिला मुलगा झाला, म्हणजे 40शीत मी आजोबा झालोय। माझ्याकडे पाहून खरं वाटत नाही। एकंदरीत वेल मांडवाला चालली आहे। तरी पण तू उदास। तुझं असं काय हरवलंय? टोपी हरवलेल्या गुराख्याच्या पोराची गोष्ट तुला माहीत आहे काय? मी नकारार्थी मान डोलावतो। तो बोलू लागतो, एका गुराख्याच्या पोराची टोपी हरवलेली असते। पोराला सतत टोपीची आठवण यायची। खाताना पिताना टोपी डोळ्यापुढं दिसायची। त्यामुळे तो सतत बैचैन। एके दिवशी तो नेहमी सारखाच रानात गुरं चारायला जातो। तिथं शहरातून प्रेम करायला आलेलं असतं एक जोडपं। त्या दोघांचा प्रेमातला संवाद गुराखी चोरून ऐकत असतो। प्रियकर आपल्या प्रेयसीच्या डोळ्यांत डोकावून पाहत म्हणत असतो, हे प्रिये, मला तुझ्या डोळ्यांत चंद्र, सूर्य, फुलं, समुद्र, कातरवेळ साऱ्या नंदनवन दिसतंय बघ। चोरून संवाद ऐकणारा गुराखी पुढे येऊन म्हणतो, अहो बघा हो, माझी हरवलेली टोपी दिसते काय? तत्वज्ञानी माणसासारखा असा मुखवटा घालून बोलू नकोस। नेमकं काय झालं आहे ते सरळ का सांगत नाहीस? कसं सरळ सांगता येणार? ते काय एका दिवसाचं आहे? तब्बल 40 वर्षांच्या आयुष्याचा इतिहास। रात्री कोणती भाजी खाल्ली हे आज आठवत नाही। तसा मी खूपच विसरण्याची सवय असल्यामुळं आज मी जिवंत आहे। नाहीतर डोकं फुटून मरायची पाळी। एकाही मुलाची जन्मतारीख मला आठवत नाही। बायकोचं त्यांच्या वाढदिवसांची आठवण करून देत असतं। पण तू कसा घडत गेलास, कोणत्या मुशीत वाढलास हे सांगायला काय हरकत आहे? जसं आठवेल तसं सांगतो। कोंडवाड्यात माझी आवडती कविता आहे। सागरात हिमखंड पूर्ण उरावा तसे हे दुःख सुळक्या सुळक्याने चालून येतात। आठवणींचे दाहक थेंब थेंब अंगावर तेजाब शिडकावा जाळ जाळ थरकाप करून जातात। खांद्यावर आयुष्याचा हा असा क्रूस कपाळी प्रारब्ध पाटे ठोकून तुम्ही शहाजोग हात झटकलंय। आता भूतकाळाची त्वचा सोडून नितळ चेहऱ्याने कसे मिरवावे? ही कविता मला माझ्या आयुष्याचा आरसा वाटतंय। माझा चेहरा असा हा गोठलेला। समुद्रात हिमखंड पोचला जातोय। त्याचं शिखर तेवढंच लोकांना दिसतं। त्यावरून समाजात अनेक तर्कवितर्क
मी भोगलेला भूतकाळ तर ह्या सागरात पोचलेल्या बर्फाच्या पहाडा एवढा. मला कळू लागल्यापासून हा माझ्याशीच हुलकावणं देत आहे. तो पकडताना जीवाचा थरकाप होतो आहे. बराच काळ वरवर दिसणाऱ्या ह्या सुळक्यावरच मी भाळलो. अनेकदा शॉक दिलाय. आता हाती कुदळ घेऊन तो मी फोडावा अशी तुझी इच्छा दिसते. तो फुटेल की नाही ह्याबाबत मी गोंधळात आहे. पण फोडताना माझी अवस्था पोतराजासारखी होणार आहे. तू पाहिलं असशील, पोतराज स्वतःच्याच उघड्या अंगावर आसुडाचे फटके ओढून घेतो. पायांतील चाळ वाजवीत फुगीर दंडात दाबण भोसकतो. रक्ताची चिळकांड उडते. भोवताली जमलेला जमाव टाळ्या पिटतो. कोणी बिचारा म्हणून सुस्कारा सोडतो. तशी माझी अवस्था होणार. आणि मी जर दयेचं पात्र झालो तर ह्यात तुझा काय दोष? हे मला चांगलं कळतं. बर्फाळ अशा टंड्रा प्रदेशात माझा जन्म झाला असता तर माझ्या वाट्याला नेमका भूतकाळ आला तसा आला असता काय? तिथंही दुःख असेल, पण त्या दुःखाची प्रत वेगळी असेल. अशी मनुष्यनिर्मित भीषण नसेल. हे सारं सांगताना माझी नेमकी गाठ पडेल की नाही हे आताच सांगता येत नाही. आरशातील प्रतिबिंबाला त्या माणसाबद्दल सारंच काही माहीत असतं असं काही नाही. आता हे बघ ना, माझं नाव दगडू. हे तू विसरूनच गेलास. मीही विसरलोय. आजही शाळेच्या दाखल्यावर तुला ते दिसेल. ह्या नावानं कुणी मला शहरात ओळखत नाही. बायको मुलांनाही हे नाव माहीत आहे की नाही कुणास ठाऊक. लहानपणापासून ह्या नावाबद्दल मला घृणा वाटत असे. शेक्सपियर म्हणतो, नावात काय आहे, पण आपल्याच वाट्याला असं दगडू नाव का बरं यावं? आपण ज्या जमिनीच्या तुकड्यावर जन्माला आलो तिथंही अशीच नावं, कचऱ्या, धोंड्या, सटवा, जवा अशी. कुणी एखाद्या मातेनं आवडीनं गौतम ठेवायचं आणि त्याचं लगेच गवत्या व्हायचं, ही परंपरा. मनुस्मृतीत शूद्रांच्या नावांची यादी पाहिली अशी तुच्छता दर्शक. ब्राह्मणांची विद्याधर, क्षत्रियांचे बलराम आणि वैश्यांचे लक्ष्मीकांत, तर शूद्रांचे शूद्रक, मातंग अशी. तोच पायंडा ह्या 20व्या शतकापर्यंत चालत आला काय? लहानपणी आई सांगायची, लेका तुझ्या आधी 10-15 लेकरं मातीआड लोटली. लेकरू जगणा, नवस सायास केलं. तू जन्मलास तेव्हा कुणीतरी म्हणलं, दगडधुंडा नाव ठेवा. लेकरू जगल असं माझं नाव पडलं. शाळेत जाऊ लागलो. मला हे नाव आवडत नाही हे पाहून वर्गातील मुलं DM म्हणत. कुणी मित्र घरी आला आणि विचारलं तर आजी दारातून सांगायची, डॅम घरात नाही. DMचं तिच्या भाषेत ते रूप होतं. माझं बालपण कधी खेड्यात कधी शहरात गेलं. माझा एक पाय खेड्यात तर दुसरा शहरात असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यामुळं आजही पूर्ण शहरात किंवा पूर्ण खेड्यात मी वावरत नाही. माझी मानसिकता दुभंगलेली जरांधासारखी दोन दिशांना फेकलेली क्रमशः.